नमस्कार, मी डॉक्टर मेघा माथुरकर, इंटेरियर डिझायनर, रेकी ग्रँड मास्टर, ज्योतिषतज्ञ आणि वास्तुतज्ञ तुम्हा सर्वांचे वेद भविष्याच्या या कार्यक्रमात स्वागत करते। हा आठवडा आपल्याला कसा जाईल हे जाणून घेऊया या आठवड्याच्या राशी भविष्यावरून। मेष रास विद्यार्थ्यांना या आठवड्यात आपल्या करिअर करिता काही कागदपत्र तयार करावे लागू शकते। त्याकरिता आपल्या जुन्या शाळेत जावे लागेल। रिटेक लहान विद्यार्थी आपल्या अभ्यासात व्यस्त राहतील। काही प्रमाणात अभ्यास पेंडिंग राहील। व्यवसाय जातकांना आपल्या व्यवसायात नफा मिळवायचा असेल तर वडिलांना मदत मागायची वेळ येऊ शकते, तर त्यांना आपल्या व्यवसायातील जे पण प्रॉब्लेम आहे ते सांगावे, तुम्हाला त्यातून मार्ग मिळेल। नोकरीच्या जातकांना कार्यक्षेत्रामध्ये मोठे बदल जाणवतील। आपल्या बॉसला पद वाढवण्यास काय कार्य केले आहे याची यादी तुम्ही द्याल आणि त्याला म्हणवाल सुद्धा। परिवारासंबंधी या आठवड्यात तुम्ही घरातील आध्यात्मिक कार्यामध्ये मदत करावी अशी अपेक्षा कुटुंबातील व्यक्ती करतील। आरोग्य कुटुंबातील सर्वांचे आरोग्य छान राहील। फक्त काम जास्त झाल्यामुळे तुम्हाला थोडा थकवा राहू शकतो। वडिलांना वाताचे प्रॉब्लेम राहू शकते। शुभ दिनांक 3/7, शुभ वार गुरुवार शुक्रवार, शुभ रंग पिवळा पांढरा। उपाय 11 शनिवार पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे, गुरुमंत्राचा जप करणे, सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे। वृषभ रास विद्यार्थ्यांना या आठवड्यात आपल्या करिअर करता बाहेरचा प्रवास करावा लागू शकतो। लहान विद्यार्थ्यांना अभ्यासात कमी पण खेळण्यात जास्त रुची राहणार असल्यामुळे ते खेळण्याच्या प्रतिस्पर्धेमध्ये भाग घेतील। व्यवसायात तुम्ही काहीतरी काम नवीन करता येईल यावर लक्ष राहील। तुमचे नवीन काम सुरू होण्यास तुमच्या घरची व्यक्ती साथ देतील। कामाला वाढवण्याकरिता तळमळ मनात राहिल्यामुळे तुम्ही बराच वेळ काळजी करण्यात घालवाल। नोकरीच्या जातकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सर्व कार्याकरिता सहकारी मदत करतील। प्रोजेक्ट कंप्लीट करण्यास यशस्वी ठराल आणि तुमचे नाव पण होईल। परिवारासंबंधी विरोधी लोक तुमचे पारिवारिक संबंध खराब करण्याकरिता खूप प्रयत्न करतील, पण तुम्हाला मन शांत ठेवून आपल्या परिवाराला एकत्र ठेवण्याकरिता प्रयत्न करावे लागेल आणि जीवनसाथीला तुम्हाला थोडा वेळ देणे गरजेचे राहील, कारण की जीवनसाथीच्या तब्येतीची थोडी तक्रार राहणार आहे। तुमचे आरोग्य छान राहणार आहे। आरोग्यात फक्त तुम्हाला कंबर दुखणे राहू शकते। तसेच परिवारात तुम्हाला वडिलांना बघावे लागेल, कारण त्यांचा वातचा त्रास वाढू शकतो। शुभ दिनांक 2/5, शुभ वार मंगळवार गुरुवार, शुभ रंग पिवळा लाल। उपाय मंगळवारी दुर्गा देवीला चणे फुटाणे चढवावे, गुरुमंत्राचा जप करणे। मिथुन रास विद्यार्थ्यांना आपल्या करिअर करता नवीन कोर्स करावे लागतील असे वाटत असले तरी तुम्हाला आपल्या करिअरला घेऊन टेन्शन येईल। लहान विद्यार्थी सुद्धा आपल्या अभ्यासात कमी पण घरच्या दुसऱ्या कामात लक्ष घालतील। व्यवसायात या आठवड्यात गती येण्याकरिता तुमची तळमळ राहील, कारण की व्यवसायाला गती येईल तर इन्कम सुद्धा वाढेल आणि तुमच्या व्यवसायात प्रगती होईल। नोकरीच्या जातकांना या आठवड्यात कार्यक्षेत्रामध्ये काम वाढल्यामुळे बराच वेळ आपल्या घरापासून दूरचा प्रवास करावा लागू शकतो। परिवारासंबंधी जीवनसाथी सोबत आपल्या नातेवाईकाकडे जावे लागेल। घरातील मोठ्या व्यक्तींना सुद्धा तुम्हाला वेळ द्यावा लागेल। घरातील वातावरण गरम असल्यामुळे तुम्हाला शांत राहून सर्वांना सांभाळावे लागेल। आरोग्य तुम्हाला सर्दी खोकला होऊ शकतो। बाकी सर्वांनाही थोडे व्हायरल पासून वाचून राहावे लागेल। शुभ दिनांक 4/6, शुभ वार गुरुवार, शुभ रंग पांढरा। आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करणे, शनिवारी हनुमान मंदिरात जाणे। कर्क रास विद्यार्थ्यांना या आठवड्यात परीक्षेची तयारी करावी लागेल। ही परीक्षा त्यांच्या करिअर करिता फार महत्त्वाची ठरणार आहे। आपला पूर्ण वेळ अभ्यासाला द्यावा लागेल। लहान विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील, त्यांचं पूर्ण लक्ष अभ्यासात लागणार आहे। व्यवसायातील जातक आपल्या व्यवसायाला वाढवण्याकरिता गुंतवणूक करतील। ही गुंतवणूक स्वतःजवळ असलेल्या पैशातून करावी, कर्ज करू नये। थोडा नफा होण्याची शक्यता असणार आहे। नोकरीच्या जातकांना आपल्या पद वाढवण्याची तळमळ राहणार आहे। या आठवड्यात ही तळमळ जास्त प्रमाणात असल्यामुळे तुम्ही आपल्या बॉसलाही प्रसन्न करण्याचा प्रयत्न कराल। परिवारातील प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष देणे कधी कधी जमत नाही, त्यामुळे तुमचे लक्ष नसल्यामुळे कुटुंबातील मोठे मुले बिघडू शकतात, तर त्यांच्यावरही लक्ष देणे गरजेचे ठरेल। जीवनसाथी सोबत बाहेर जाऊ शकता।
आरोग्य, तुम्हाला आपल्या आरोग्यापेक्षा कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल, तर काळजी घ्यावी. शुभ दिनांक 1/6, शुभ वार शुक्रवार, शुभ रंग पांढरा पिवळा. उपाय, गणपतीची आराधना करावी, घरातील मोठ्या व्यक्तींची सेवा करावी. सिंह रास, विद्यार्थ्यांना आपल्या करिअरची चिंता जाणवेल. काही विद्यार्थी आपल्या स्पोर्ट्स मधून सुद्धा कसे करता येईल यावर लक्ष केंद्रित करतील. लहान विद्यार्थी अभ्यास छान करतील, तसेच नवीन शिकण्याकडे लक्ष देतील. व्यापार, व्यवसायात तुम्हाला अचानक धन प्राप्त होईल, पण त्याकरिता आपले लक्ष आपल्या व्यवसायात घालणे गरजेचे ठरेल. धन काही प्रमाणात प्राप्त झाले असले तरी त्याची गुंतवणूक करावी लागेल. नोकरीच्या जातकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सहकार्याची मदत प्राप्त होईल. आपल्या कार्यक्षेत्रात जे धन प्राप्त होईल त्याचा व्यतिरिक्त धन प्राप्त होण्याची पूर्ण शक्यता आहे. परिवारासंबंधी, जीवनसाथी सोबत अनबन होण्याची शक्यता आहे. काही कारणामुळे दोघांमध्ये गैरसमज उत्पन्न होईल व हा गैरसमज दूर होण्यास वेळ लागेल. आरोग्य, परिवारात तुम्हाला व तुमच्या मुलांना पोटदुखी होऊ शकते. बाहेरचे खाणे टाळावे. वडीलधाऱ्या व्यक्तींकडे विशेष लक्ष द्यावे. शुभ दिनांक 3/7, शुभ वार सोमवार शुक्रवार, शुभ रंग लाल पिवळा. उपाय, ओम नमः शिवायचा जप करणे, गुरुमंत्राचा जप करणे, राम रक्षा पठण करणे. कन्या रास, विद्यार्थ्यांना आपल्या करिअर करता मोठ्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. त्यांना आपल्या करिअरशी निगडीत काही माहिती सुद्धा गोळा करावी लागेल. लहान विद्यार्थी अभ्यास करण्यास कंटाळा करतील. व्यापार, कितीही मोठा व्यवसाय असला तरी व्यावसायिक व्यक्तींना टेन्शन राहते असे तुमचे होणार आहे. तुमचा व्यवसाय किती मोठा असला तरी तुम्ही या आठवड्यात व्यवसायाला घेऊन चिंतित राहाल. नोकरीमध्ये तुम्हाला गुप्त शत्रूंचा त्रास होणार आहे. या गुप्त शत्रूमुळे तुम्ही नोकरी सोडण्याचा प्रयत्न कराल. परिवारासंबंधी, जीवनसाथीला तुम्हाला समजण्याचे प्रयत्न करावे लागेल. जर समजण्याचा प्रयत्न केला नाही तर वाद निर्माण होतील. आरोग्य, तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते. जीवनसाथीचा सुद्धा पायाचे दुखणे वाढू शकते. मोठ्या व्यक्तींना दवाखान्यात न्यावे लागेल. शुभ दिनांक 1/4, शुभ वार शुक्रवार बुधवार, शुभ रंग पिवळा जांभळा. उपाय, घरात धार्मिक कार्यक्रम करावे. मुक्या जनावरांना अन्नदान करावे. तुळ रास, विद्यार्थी कितीही हुशार असला तरी त्याला कधी ना कधी काही परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. असे काही प्रमाणात या आठवड्यात तुमचा सोबत होणार आहे. तर हिंमत न हारता परिस्थिती कोणतीही असो समोर जायचे आहे हे ध्येय ठेवावे लागेल. लहान विद्यार्थी आपल्या अभ्यासाला घेऊन चिंतित राहतील. व्यवसायात तुम्हाला समोर काय करायचे किंवा काय करू नये ही चिंता राहील. पार्टनर असेल तर तो सुद्धा तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करणार नाही. अशा वेळेस एकटे पडल्याचा भास होणार आहे. नोकरीच्या जातकांना आपल्या कार्याला समोर न्यावे असे वाटेल, पण तुमची या आठवड्यात मानसिक स्थिती बरी नसल्यामुळे काही चुका करून बसाल, तर त्यावर लक्ष द्या. परिवारासंबंधी, जीवनसाथी सोबत बाहेर जाण्याचे योग आहे. बाहेर गेल्यावर तुम्ही एकमेकांना वेळ द्याल व समजून घ्याल. आरोग्य, तुम्हाला या आठवड्यात तब्येतीला घेऊन काही तक्रार राहणार नाही. कुटुंबातील व्यक्तींनाही काही तक्रार राहणार नाही. शुभ दिनांक 5/7, शुभ वार बुधवार गुरुवार, शुभ रंग गुलाबी पांढरा. उपाय, एखाद्या मंदिराच्या परिसरात वडाचे झाड लावावे. सोमवारी एखाद्या लहान मुलीला काही दान करावे. वृश्चिक रास, विद्यार्थ्यांना या आठवड्यात आपल्या करिअर करता बाहेर जावे लागू शकते. करिअर छान व्हावे यावर तुमचे लक्ष राहील. लहान विद्यार्थ्यांना नवीन कोर्स करण्याकरिता काही क्लास लावावे लागतील. व्यवसायात जातकाला व्यवसाय वाढविण्याकरिता नवीन आयडियाने काम करावे लागेल. त्याने तुम्हाला काही प्रमाणात धन प्राप्त होईल. पार्टनर असेल तर पैशाचे व्यवहार त्यांना देऊ नये. नोकरीच्या जातकांना आपल्या नोकरीपेक्षा जास्त महत्त्व तब्येतीला द्यावे लागेल असे वाटेल. त्यामुळे ते आपल्या कार्याकडे विशेष लक्ष देणार नाही. त्यांचे परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रावर पडेल. परिवारासंबंधी, तुम्हाला घरात काही धार्मिक कार्य करण्याची इच्छा होईल, ज्यामुळे तुमच्या परिवारातील आवडती व्यक्ती जवळ येईल. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आरोग्य, तुम्हाला थोडे कंबर दुखणे राहील, तसेच कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा व्हायरल व्हायची शक्यता आहे. शुभ दिनांक 1/6, शुभ वार मंगळवार शुक्रवार, शुभ रंग लाल पांढरा. उपाय, हनुमान चालीसा पठण करणे. शनिवारी शनी मंदिरात जाऊन ब्लँकेट दान करणे. विद्यार्थ्यांची या आठवड्यात आपल्या अभ्यासात मन लागणार नाही. थोडा कंटाळा करतील.
मी कितीही अभ्यास केला तरी मला यश का मिळत नाही यावर विचार करून निराशेतेच आठवडा निघून जाईल. लहान विद्यार्थी सुद्धा अभ्यासात कंटाळा करतील. व्यापार व्यवसायाच्या जातकांना बाहेर देशात माल पाठवण्याचे कार्य करण्याचे असेल तर त्यांना थोडा विचार करून डील करणे गरजेचे ठरेल. थोडी जास्त माहिती घेऊनच मालाची देवाणघेवाण करावी. नुकसान होण्याची संभावना आहे. नोकरीमध्ये जातक आपल्या घरातील जबाबदारी पूर्ण करण्याकरिता कार्यक्षेत्रातील काम वाढवण्यास बॉसला म्हणण्याचे काम करेल. तुम्ही तुमच्या इन्कम वाढवण्याकरिता हे कार्य कराल आणि बऱ्याच प्रमाणात हे काम पूर्ण होईल. परिवारासंबंधी कुटुंबातील व्यक्तींना या आठवड्यात बाहेर फिरायला जावे असे वाटेल आणि तुम्ही आपल्या कामातून वेळ घालून आपल्या पूर्ण परिवाराला जीवनसाथीला सुद्धा बाहेर आध्यात्मिक ठिकाणी घेऊन जाल. आरोग्य तुम्हाला सर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच कुटुंबातील व्यक्तींना व्हायरल होऊ शकतो. शुभवार गुरुवार रविवार. शुभ रंग लाल गुलाबी. गुरुवारी केळीचे झाड दत्त मंदिरात लावावे व त्याची जोपासना करावी. मकर राशी विद्यार्थ्यांना हा आठवडा थोडा अवघड जाणार आहे. नवीन कोर्स करिता बाहेरच्या शहरात जावे लागू शकते. लहान विद्यार्थी आपल्या अभ्यासात वेळेवर पूर्ण करतील, त्यामुळे त्यांना त्यांचे फळ पण छान मिळेल. व्यापार या आठवड्यात धन प्राप्ती होण्याची शक्यता असली तरी हे धन जास्त प्रमाणात प्राप्त होणार नाही. तुम्हाला व्यवसाय अजून जास्त प्रमाणात वाढवावे लागेल तरच त्यांचे फायदे झालेले तुम्हाला दिसेल. नोकरीच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या मार्गात गुप्त शत्रू त्रास देण्याचे काम करतील, ज्यामुळे तुम्ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेण्यास मागे पुढे बघणार नाही. परिवारासंबंधी कुटुंबातील व्यक्तींना समजण्यातच हा आठवडा जाणार असल्यामुळे पूर्ण लक्ष तुमचे नाते टिकवण्यावर जाणार आहे. जीवनसाथीला पण तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल, जेणेकरून तो तुम्हाला समजून घेऊ शकतो. आरोग्य तुमची झोप नीट न झाल्यामुळे डोके व डोळे दुखी वाढू शकते. झोप नीट घेण्याचा प्रयत्न करावा. आई वडिलांना वाताचे विकार होऊ शकतात. शुभ दिनांक 5-7. शुभ वार शुक्रवार. शुभ रंग पांढरा. उपाय दुर्गा चालीसा पठण करणे. पूर्वजांच्या नावाने अन्नदान करणे. कुंभ विद्यार्थ्यांना आपल्या करिअर करिता नवीन ठिकाणाहून ऑफर्स येतील, तर तुम्ही आपले शिक्षण पूर्ण झाले असेल तर हे ऑफर्स घेऊ शकता. लहान विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाचे टेन्शन आले आहे असे वाटेल. व्यापार व्यवसायात नवीन जागा घ्यावी लागेल, पण ही अजून एक नवीन इन्व्हेस्टमेंट करावी किंवा करू नये यामध्ये तुमचे पार्टनर तुम्हाला साथ देतील आणि तुम्ही नवीन जागा घेण्याचा निर्णय पक्का कराल. नोकरीच्या कार्यक्षेत्रामध्ये नाव व्हावे याकरिता तुम्ही आपल्या कामामध्ये परिवर्तन करायचे पूर्ण प्रयत्न कराल. या प्रयत्नांनी तुमचे बॉस प्रसन्न होतील. परिवारासंबंधी कुटुंबातील व्यक्तींना नवीन सामान घ्यावे असे वाटेल, यामुळे या आठवड्यात तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील. जीवनसाथीला तुम्हाला काही प्रमाणात समजण्याचा प्रयत्न करावा लागेल. आरोग्य तुमचे आरोग्य छान राहणार आहे. तुम्हाला आपल्या आई वडिलांकडेही तेवढेच लक्ष देणे गरजेचे राहणार आहे. शुभ दिनांक 1-6. शुभ वार गुरुवार. शुभ रंग पिवळा. उपाय श्वानांना अन्नदान करावे. हनुमान चालीसा पठण करणे. मीन रास विद्यार्थ्यांना आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींचा निर्णय ऐकावा लागेल, पण तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला समजून सांगावे लागेल की तुम्हाला करिअरमध्ये काय करायचे आहे. लहान विद्यार्थी पण अभ्यास छान करतील. व्यापार व्यवसायामध्ये धन प्राप्त होण्याची पूर्ण शक्यता असली तरी तुमचे धन समप्रमाणात येईल आणि ते व्यवसायातच गुंतले जातील. नोकरीच्या जातकांना आपल्या कार्यक्षेत्राकरिता बाहेर गावी जावे लागू शकते. तुम्हाला बाहेरचे इन्कम पण होऊ शकते. परिवारासंबंधी जीवनसाथीचे पद वाढण्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे. तसेच बाहेरून नवीन व्यक्ती घरात येतील. आरोग्य तुमचे आरोग्य छान राहणार आहे, पण थोडा थकवा असल्यामुळे शारीरिक दुखणे राहू शकते. घरातील व्यक्तीला व्हायरल होऊ शकते. शुभ दिनांक 3-6. शुभ वार सोमवार शुक्रवार. शुभ रंग पांढरा. उपाय शुक्रवारी लक्ष्मी मंदिरात गुळ फुटाणे चढवणे. सूर्याला अर्घ्य अर्पण करणे. कुंडली काढणे. लग्न जमवणे. नोकरी घर व्यापार अशा विविध समस्या सोडवण्याकरिता संपर्क करावा. नमस्कार.
जवापुरी मिर्ची, साधारण मिर्ची पाउडर से लगे सिर्फ आधी। मैं कह रही हूँ, गहनों से ऐसे सजे सजाए। इस गणेश उत्सव और महालक्ष्मी पूजन पाइए 35% ऑफ ऑन मेकिंग चार्जेस ऑफ 22 कैरेट 916 हॉलमार्क ज्वेलरी। रेणुका ज्वेलर्स, अमन इंपीरियल, अनंत नगर बस स्टॉप, नागपुर। रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स।